हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे दोडक्याची चटणी कशी करायची. तर इथे मी दोडक्यांची शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ते स्वच्छ कोमट पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, जेणेकरून आपल्याला त्या खलबत्त्यामध्ये बारीक करता येतील. बारीक म्हणजे जरा ओबडधोबड ठेवायचं, असं जरा तुकडे तुकडे दाताखाली आले पाहिजे, छान लागतात. असं करून मी सगळे दोडके बारीक करून घेतलेले आहेत. जरासं असं खडबुडं ठेवायचं. हे बघू शकता की असा मी बारीक केलेला आहे, पूर्ण पेस्ट नाही केली आहे. हे बघू शकता. मग त्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकणार आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. खूप कमी तेल लागतं या भाजीला, पाहू शकता. तेल गरम झालं की आपण त्यात जिरी टाकणार आहे. जिरी चांगली तळून द्यायची. मग लगेच कढीपत्ता टाकायचा थोडासा, त्याने चव खूप छान होते. मग ते मिक्स करायचं. गॅस बारीकच ठेवायचा. मग त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची. मग त्यानंतर हिरवी मिरची टाकायची. आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे तसं त्या प्रमाणात टाकू शकता. मग त्यानंतर ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. पूर्ण सगळं एकजीव झालं पाहिजे. मिक्स झालं की आपण त्यात हळद टाकायचं. हळद सुरुवातीला टाकायची नाही, हळद आपण शेवट टाकू शकतो. मग त्यानंतर आपण जो ठेचा बारीक केलेला आहे, म्हणजे जो आपण दोडक्याचे छोटे छोटे काप करून कट करून घेतलेलं, ते आपण इथे टाकू कढईमध्ये. मग त्यानंतर आपण मिक्स करून घेऊ, परतून घेऊ चांगलं तेलामध्ये. तर इथे आपण मीठ परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मीठ टाकणार आहे. मीठ पण सुरुवातीला टाकायचं नाही, कारण मीठ सुरुवातीला टाकलं की त्या दोडक्याला भरपूर पाणी सुटतं. मीठ टाकून आपण पूर्ण परतून घेतलेली आहे भाजी. आता यावर जरासाच पाण्याचा शिंतोडा टाकून आपण भाजी शिजायला ठेवणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू.